नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण तव्यावर पिझ्झा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि इथे या व्हिडिओमध्ये मी बरेच काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे एक छोटं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये 2 चमचे ड्राय ईस्ट घालून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे ड्राय ईस्ट नसेल तर तुम्ही इथे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा आणि दहीचा वापर करू शकता। मी व्हिडिओमध्ये पुढे तसं तुम्हाला सांगेलच। इथे आता मी 3 ते 4 चमच कोमट पाणी घालून घेणार आहे। याला आता व्यवस्थित मिक्स करून 7 ते 8 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत। आता इथे मी एका भांड्यामध्ये 2 कप मैदा घालून घेतलेला आहे। 1 कप मैद्यामध्ये जवळपास 3 बेस बनू शकतात। आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे। पाहू शकता आपले ईस्ट हे छान असं फर्मेंटेड झालेलं आहे। आता आपण या पिठामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। आता तयार करून घेतलेले ईस्टचे मिश्रण आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता या पिठाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घेणार आहोत। या पिठाला आपल्याला जास्त पातळ असं मळायचं नाही। आपण साध्या पोळींचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं पातळ आपल्याला याचं पीठ मळायचं आहे। पाहू शकता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालून याला परत मळून घेणार आहोत। छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता याला आपण 1 तासासाठी झाकून एका साईडला ठेवून देणार आहोत। 1 तास झालेला आहे। आता आपण पीठ पाहून घेऊ। खूप छान असं फुललेलं आहे। आता आपण याला परत मळून घेणार आहोत। याच्यातली सगळी हवा आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला या पिठाला मळून घ्यायचं आहे। आता याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता मी इथे एका पोळपाटावर थोडंसं पीठ घालून याला लाटून घेणार आहे। तुम्ही हातानेही बेस बनवू शकता। मी लाटून बनवणार आहे। इथे तुम्हाला जेवढा जाड ठेवायचा असेल तेवढा जाड तुम्ही बेस ठेवू शकता। आता यावर आपण फोकच्या सहाय्याने होल करून घेणार आहोत। पाहू शकता अशा प्रकारे सगळीकडे होल करून झालेली आहेत। आता एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। त्यावर आपल्याला हा बेस टाकून द्यायचा आहे आणि मध्यम आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता वरची बाजू ही कोरडी झालेली आहे। आपला बेस हा एका साईडने छान असा शिजलेला आहे। आता याला आपण परतून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बेस हा तव्यावर शिजवून घेतल्यामुळे आपला बेस हा मध्ये कच्चा राहत नाही। दुसऱ्या बाजूने आपला बेस छान असं शिजलेला आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत आणि राहिलेले बेसही अशा प्रकारे तयार करून घेणार आहोत। आता या बेसला आपण एका ताटावर ठेवून देणार आहोत आणि यावर आता सॉसेस लावून घेणार आहोत। इथे मी पिझ्झा पास्ता सॉसचा वापर करत आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉसमध्ये लसूण कुटून त्यामध्ये लाल मिरचीचं पावडर घालून त्याला मिक्स करून सॉस म्हणून लावून घेऊ शकता। तो सॉसही छान लागतो। आता मी इथे थोडंसं व्हेज मेयोनेज घालून घेणार आहे आणि त्याला दोघींना व्यवस्थित एकजीव करून पसरून घेणार आहे। आता या सॉसेसवर आपल्याला आवडीच्या भाज्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत। मी इथे कांदे, टोमॅटो, शिमला मिरची अशा घालून घेणार आहे। इथे तुम्ही पनीर, मशरूम किंवा तुमच्या आवडीच्या दुसऱ्या भाज्या असतील, गाजर वगैरे तेही घालू शकतात। आता यावर आपण चीज घालून घेणार आहोत। इथे मी अमूल चीजचा वापर केलेला आहे। इथे तुम्ही मोझरेला चीजचाही वापर करू शकतात। माझ्याकडे अमूल चीज होतं म्हणून मी त्याचा वापर करत आहे। सगळीकडे आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। आता यावर आपण रेड चिली फ्लेक्स म्हणजेच लाल मिरचीच्या बिया घालून घेणार आहोत आणि काही ओरिगॅनो घालून घेणार आहोत।
त्यांनाही छान असं पसरून घ्यायचं आहे। आता मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे। गॅस हा लो करून घेतलेला आहे आणि त्यावर आपला तयार करून घेतलेला बेस आपण घालून घेणार आहोत। आता यावर आपण ताट किंवा मग एखादी तुमच्याकडे अशी जुनी कढई असेल तर तीही तुम्ही ठेवू शकतात। आता याला 10 ते 12 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। तो पिझ्झा तयार होईपर्यंत आपण दुसरा बेसही तयार करून घेणार आहोत। तर इथे मी सगळ्या व्हेजिटेबल्स बारीक कट करून घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीच्या सगळ्या भाज्या अशा प्रकारे बारीक कट करून तुम्ही घालू घेऊ शकतात। आता आपण यावर चीज घालून घेणार आहोत। त्याचबरोबर रेड चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोही घालून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण राहिलेले सगळे बेस तयार करून घेणार आहोत। जवळपास 10 मिनिटं झालेली आहेत। आपण आता पिझ्झा चेक करून घेणार आहोत। पाहू शकता छान असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे। आता आपण या पिझ्झाला काढून घेणार आहोत। पाहू शकता खालून खूप छान असा कुरकुरीत झालेला आहे। खूप सोप्या पद्धतीने बिना ओव्हनचा आपण इथे पिझ्झा तयार केलेला आहे। आता आपण याला कट करून घेणार आहोत। पाहू शकता खूप छान असं कुरकुरीत झालेला आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे व्हिडिओज अपलोड केल्यावर तुम्हाला लगेच दिसेल। थँक यू।